नमस्कार. कांग परिसर यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल लागून आता 5 दिवस उलटत आहेत. जामनेर मतदारसंघात महायुतीचे उमेदवार भाजपचे गिरीश महाजन हे 26,835 मतांच्या मताधिक्यांनी विजयी झाले. त्यांना आणि भाजपला राज्यात अपेक्षेपेक्षा चांगले यश मिळाले असे त्यांचेही म्हणणे आहे. जामनेर मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे दिलीप बळीराम खोडपे सर यांनी त्यांना चांगली झुंज दिली. त्यांना 1,02,000 इतकी मते पडली. आजपर्यंतच्या विधानसभेच्या इतिहासात विरोधी पक्षाच्या उमेदवाराला 1 लाखापेक्षा जास्त मते पडण्याची ही पहिलीच वेळ असावी. दोघांच्या उमेदवारी सोबतच इतर अपक्षही 10 या रिंगणात होते. त्यापैकी 2 अपक्षांनी 2,000चा पल्ला गाठला. नोटाला 2,000च्या वर मते मिळाली. निवडणूक निकालाचे विश्लेषण जो तो आपापल्या परीनं करीत आहे. कुणी EVMवर शंका घेत आहे, तर कुणी केलेल्या कामावर आम्हाला मते मिळाली असे म्हणत आहे. गिरीश महाजन यांच्या पाठीमागं भाजपची संघटन शक्ती, त्यांनी केलेली विकास कामे आणि लाडक्या बहिणींसाठी त्यांच्या कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत ही कामी पडली असे निकालावरून दिसते. आता सत्ता स्थापनेसाठी राज्यात जोरदार हालचालींना वेग आलेला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा दिल्यानंतर आता ते काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहत आहेत. त्यांनी 2 पावले मागे घेतल्याने भाजपला देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदी विराजमान करण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. राज्याला मुख्यमंत्रीपदाची उत्सुकता आहे, तर जामनेर मतदारसंघाला गिरीश महाजन यांना कोणते मंत्रिपद मिळते याची उत्सुकता लागून आहे. गिरीश महाजन यांनी केवळ जामनेर मतदारसंघातच विजय मिळवला असे नव्हे, तर जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नाशिक या उत्तर महाराष्ट्रात त्यांनी आपल्या संघटन कौशल्यावर महायुतीला बहुमत मिळवून दिले. त्यांच्या या कामाची दखल पक्षश्रेष्ठी घेतीलच, परंतु जामनेर मतदारसंघातील मतदारांची अपेक्षाही वाढली आहे. गिरीश महाजन यांना मोठे मंत्रिपद मिळावे आणि त्यांना जळगाव आणि नाशिकचे पालकमंत्रीपद मिळावे अशी अपेक्षा त्यांचे कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकही करीत आहेत. तुर्ते इतकेच.